नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय वनमाने बायोलॉजी टॉपर मध्ये आपलं स्वागत करीत आहे. आज आपण चॅप्टर 1 मधला जो दुसरा पार्ट आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर आहे. त्यातला दुसरा पार्ट बघणार आहोत. पहिला पार्ट मी YouTube चॅनल वरती आपल्या अपलोड केला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. चला तर आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स मधला दुसरा पार्ट सुरू करूया. Structure of anther. Anther is the fertile part of stamen. हा स्टेमेनचा फर्टाइल पार्ट आहे. Immature stage anther represented by the group of parenchymatous tissue. हा इमॅच्युअर असतोय anther, तेव्हा रिप्रेझेंट काय करत असतोय तर parenchymatous tissue ला रिप्रेझेंट करत असतोय सराउंडेड बाय द सिंगल लेयर्ड एपिडर्मिस. सिंगल लेयर्ड एपिडर्मिस सेल ना तो रिप्रेझेंट करत असतोय. Anther is the generally dithecous म्हणजेच two lobes and tetrasporingiate असतोय. Each monothecous anthers contains pollen sac. Monothecous मध्ये pollen sac असते आणि dithecous मध्ये 4 pollen sac present असते. The differentiated arises when the hypodermal cells get transformed into the archisporial cell. म्हणजे डिफरेंशिएट करताना हायपोडर्मल सेल ला तो ट्रान्सफॉर्म करतोय आर्चिस्पोरियल सेल मध्ये. आता आपण बघणार आहे टीएस ऑफ एंथर. टीएस म्हणजे ट्रान्सवर्स सेक्शन. ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ एंथर. Archisporial cell divide into the inner sporogenous cell and outer primary parietal cell. आर्चिस्पोरियल सेल आहेत हे डिवाइड करतात दोन सेलला, ज्या इनर स्पोरोजिनस सेल आहेत आणि ज्या आउटर आहेत ते प्रायमरी परायटल सेलला डिवाइड करतात. स्पोरोजिनस सेल बिकम स्पोरोजिनस टिश्यू. ज्या स्पोरोजिनस सेल आहेत त्यापासून स्पोरोजिनस टिश्यू तयार होते. Each cell sporogenous tissue capable of giving to rise the microspore tetrad. प्रत्येक सेल स्पोरोजिनस टिश्यू जे आहे ती कॅपेबल आहे मायक्रोस्पोर टेट्राड तयार करायला. जो मॅच्युअर एंथर आहे त्यात 4 लेयर कन्सिस्ट असते. पहिले असते ते आउटर मोस्ट लेयर ऑफ एपिडर्मिस इज प्रोटेक्टिव्ह लेयर मेड अप ऑफ ट्युब्युलर सेल. एपिडर्मिस ही प्रोटेक्टिव्ह लेयर असत्या, आउटर साइडला असत्या, ही ट्युब्युलर सेल पासून तयार झालेली असत्या आणि ही आउटर मोस्टला असत्या. इथं डायग्राम मध्ये तुम्हाला एपिडर्मिस बघायला मिळेल. ही एपिडर्मिस लेयर आहे आणि ही आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर म्हणून ओळखली जाते. 2 endothecium सब एपिडर्मल लेयर मेड अप ऑफ रॅपिडली इलॉंगेटेड सेल. इलॉंगेटेड सेल पासून बनलेले असतात आणि त्याबरोबर त्या फायब्रस थिकनिंग सुद्धा असते. 3 inner endothecium is the middle layer become thin walled सेल. ह्या थिन वॉल्ड सेल असतात, 1 ते 2 लेयर असतात, त्याला एंडोथेशियम मिडल लेयर म्हणतात. ह्या तुम्हाला इथं एंडोथेशियम मिडल लेयर इथे दिसत असतील. 1 ते 2 लेयर असतात फक्त मिडल लेयरला. टेप्टम इज द इनरमोस्ट न्यूट्रिटिव्ह लेयर. एंथर वॉल इज इमिजिएटली इन्क्लूड स्पोरेंजियस टिश्यू. त्याला मायक्रोस्पोर मदर सेल म्हणतात. इथं टेप्टम आहे तुम्हाला दिसत असेल, इथे पिवळ्या कलरचा तुम्हाला टेप्टम दिसतोय आणि ही स्पोरेंजियस टिश्यू आहे. आता आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस हे बघूया. मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे मायक्रोस्पोर तयार करायच्या प्रोसेसला मायक्रोजेनेसिस असं म्हणतात. इट इज द प्रोसेस इच मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइडेड मायटोटिकली टू फॉर्म टेट्राइड अँड हॅप्लॉइड मायक्रोस्पोर. पोलन ग्रेन सुद्धा म्हणतात. म्हणजे टेट्राइड आणि हॅप्लॉइड मायक्रोस्पोर पासून मदर सेल मायटोटिकली डिवाइड करायच्या प्रोसेसला मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणतात. त्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर बघूया. पोलन ग्रेन्स इज नॉन मोटाइल असतात. हॅप्लॉइड युनिसेल्युलर बॉडी असतात म्हणजे एका सेल पासून तयार झालेले असतात. सिंगल न्यूक्लियस सराउंडेड बाय 2 लेयर्ड वॉल कॉल्ड स्पोरोडर्म. म्हणजे सिंगल न्यूक्लियस पासून ज्या सराउंडेड लेयर तयार झालीत त्या लेयरला स्पोरोडर्म असं म्हणतात.
आउटर लेअर एक्झिन इज थिक. हे आउटर लेअर असत्या त्याला एक्झिन म्हणतात. ही थिक असत्या, मेड नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स न तयार झालेलं असतंय त्याला म्हणतात स्पोरोपोलिनिन. इट इज द स्मूथ अँड रेजिस्टन्स टू केमिकल. हे स्मूथ असतंय आणि रेजिस्ट करतंय केमिकलला. जे रसायन असतंय त्याला रेजिस्ट करतंय. सम स्प्लेस व्हेरी थिन. त्याच्यातले काही स्प्लेसेस असतात व्हेरी थिन, पातळ असतात. These areas known as the germ spore. त्याच एरियाला germ spore असं म्हणतात. The growth of emerging pollen tube during the germination of pollen grains. ग्रोथ होत असते तेव्हा इमर्जिंग पोलन ट्यूब तयार होतात. कधी जर्मिनेशन पोलन ग्रेनचं होतंय तेव्हा. इनर लेअर इंटाइन कन्सिस्ट सेल्युलोज अँड पेक्टिन. जी इनर लेअर आहे इंटाइन त्यात सेल्युलोज आणि पेक्टिन प्रेझेंट असते. आता आपण मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट बघणार आहोत. पोलन ग्रेन्स मार्क बिगिनिंग ऑफ द मेल गॅमेटोफाइट. म्हणजे पोलन ग्रेन्स मार्क करतात किंवा पहिल्यापासून असतात मेल गॅमेटोफाइट मध्ये. अंडरगोज द मायटोटिक डिव्हिजन, प्रोड्यूस द बिगर नेक्ड व्हेजिटेटिव्ह सेल्स, स्मॉल थिन वॉल्ड डिजेनरेटिव्ह सेल्स. म्हणजे मायटोटिक डिव्हिजन होतंय तेव्हा प्रोड्यूस होते बिगर नेक्ड व्हेजिटेटिव्ह. बिगर नेक्ड व्हेजिटेटिव्ह तयार होतात आणि स्मॉल थिन वॉल्ड डिजेनरेटिव्ह सेल म्हणजे स्मॉल थिन वॉल्डच्या डिजेनरेटिव्ह सेल सुद्धा असतात. व्हेजिटेटिव्ह सेल्स रिच इन फूड. म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल मध्ये रिच असते कशासाठी? अन्नासाठी. किंवा हॅव्हिंग इरेग्युलर शेप्ड न्यूक्लियस. त्यात इरेग्युलर शेप्डचे न्यूक्लियस असते. द जनरेटिव्ह सेल फ्लोट द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. ज्या जनरेटिव्ह सेल आहेत त्या फ्लोट करत असतात सायटोप्लाझम मध्ये. सेकंड मायटोटिक डिव्हिजन कन्सर्न्ड विथ द जनरेटिव्ह सेल्स ओनली गिव्ह टू राईज द नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. नॉन मोटाईल मेल गॅमेट जनरेटिव्ह सेल मध्ये असते. द मायटोटिक डिव्हिजन जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस पोलन ग्रेन्स अँड पोलन ट्यूब. जे मायटोटिक डिव्हिजन होतंय आणि जनरेटिव्ह होतंय पोलन ग्रेन्सचं त्यालाच आपण पोलन ट्यूब सुद्धा म्हणतोय. Pollen grains is shed and anther is the two-celled stage most in angiosperm. हे angiosperm मध्ये pollen grains shed झालेले दिसतात आणि two-celled pollen grains shed झालेले असतात anther मध्ये. This is the two-celled stage is the most in angiosperm. हे angiosperm मध्ये जास्त दिसते. आता आपण डायग्रामॅटिकली बघूया. हे pollen grains तुम्हाला दिसतात. वरच्या साईडला पोलन आहेत, त्या खाली इंटाइन आहेत, हे एक्झाइन आहे आणि आतमध्ये सायटोप्लाझम आहे. हे जनरेटिव्ह सेल तयार नंतर होत्या आणि ही बाकीचे आहेत ते व्हेजिटेटिव्ह सेल. जर्मस्पोर, ते जर्मस्पोर आहेत, पोर आहेत, लहान लहान छिद्र आहेत, त्याला जर्मस्पोर म्हणतात. जनरेटिव्ह न्यूक्लियस, जो आतमध्ये तुम्हाला दिसतोय तो न्यूक्लियस जनरेटिव्ह न्यूक्लियस त्याला म्हणतात. हा जनरेटिव्ह न्यूक्लियस डिवाइड व्हायला इथं सुरुवात झाली आहे. त्याला आपण परत हे दोन्ही डिवाइड झाले त्याला आपण मेल गॅमेट्स म्हणतोय. ट्यूब न्यूक्लियस हा फक्त पोलन ट्यूब तयार करायला चालू करतोय आणि त्या पाठीमागं मेल गॅमेट्स येतात. हीच आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. आता आपण अॅनाट्रोपस ओव्हिलचं स्ट्रक्चर बघणार आहे. In angiosperm, anatropous is the commonly type of the ovule in is anatropous. Angiosperm म्हणजे anatropous असते ते कॉमनली एक ओव्हिल असते, ते anatropous ओव्हिल असते. त्यात कोणते पार्ट येतात ते आपण क्रमाने बघूया. एक नंबरला येतो तो फनिक्युलस आणि फनिकल. Each ovule develops inside of the ovary attached to the placenta by the small stalk called funicles. इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल ते प्लॅसेंटला आणि जे ओव्हिल बॉडी त्याला बाइंड करतात त्यालाच आपण फुनिक्युलस म्हणतो. त्यानंतर येतो हेलियम. प्लेस अटॅच टू द फुनिकल्स विथ द मेन पार्ट ऑफ द बॉडी ओव्हिस नोन एज द हिलियम. जो मेन पार्ट ऑफ द ओव्हिल आहे आणि प्लॅसेंटाला फुनिकल जिथं जॉईन करतोय तिथं त्याला हिलियम म्हणतात. इथं हिलियम म्हणतात. हा हिलियमचा पार्ट आहे. न्यूसिलस
central parenchymatous tissue called nucleus. सेंट्रलला ज्या पॅरेनकायमेटस टिश्यू आहेत इथं त्याला न्यूक्लियस म्हणतात. इंटिग्युमेंट्स. Nucleus is usually two protective covering called is the integument, namely outer आणि inner integuments. म्हणजे न्यूक्लियसला दोन प्रोटेक्टिव्ह लेयर असतात, एक आउटर आणि एक इनर. इथं दाखवलंय आउटर इंटिग्युमेंट्स अँड इनर इंटिग्युमेंट्स. ह्या न्यूक्लियसला प्रोटेक्टिव्ह लेयर म्हणून काम करतात. आता आपण मायक्रोफाइल बघणार आहे. हे नॅरो ओपनिंग at the apex of the ovule is called microfile. म्हणजे ओव्हलच्या अपेक्सला जे नॅरो ओपनिंग असतंय त्याला आपण मायक्रोफाइल असं म्हणतोय. इथं तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं आहे. चलायझा. चलायझा इज द बेस ऑफ द ओव्हल डायरेक्टली अपोजिट टू द मायक्रोफाइल. हे मायक्रोफाइलच्या डायरेक्टली अपोजिटला आणि ओव्हलच्या बेसला असतंय. इथं तुम्हाला चलायझा दाखवलेला आहे. हा चलायझाचा पार्ट आहे. बेस ऑफ द ओव्हल आणि अपोजिट ऑफ द मायक्रोफाइल. एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकला फिमेल गॅमेटोफाइट असं सुद्धा म्हणतात. इट इज अ मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर एम्बेडेड इन द न्यूक्लियस. म्हणजे हे न्यूक्लियस मध्ये एम्बेडेड केले. हे तुम्हाला इथं एम्ब्रियो सॅक दाखवलेले आहे. हा पार्ट आहे तो एम्ब्रियो सॅकचा. मेगा स्पोरोजेनेसिस. It is the process of formation of haploid megaspore from the diploid megaspore mother cell. म्हणजे जे डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल्स आहेत त्यापासून हॅप्लॉइड मेगास्पोर तयार करण्याच्या प्रोसेसला मेगास्पोरोजेनेसिस असं म्हणतात. त्यानंतर आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट हा पार्ट बघणार आहे. पहिल्यांदा आपण डायग्रामॅटिकली बघूया, नंतर आपण डिस्क्रिप्शन मध्ये बघूया. मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड. ही डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आहे. त्यापासून मेयोसिस झालं आणि 4 हॅप्लॉइड मेगास्पोर तयार झाली. त्यानंतर एक जी डिप्लॉइड किंवा एम्ब्रियो सॅक आपण त्यांना म्हणतोय मेगास्पोरला, ती हॅप्लॉइड आहे, ती पुढे कॅरी होत्या. हॅप्लॉइड म्हणजे 1n आणि डिप्लॉइड म्हणजे 2n. आणि ह्या बाकीच्या 3 सेल आहेत त्या डिजेनरेट होतात. ग्रोथ नरिश्ड बाय न्यूक्लियस. जे ग्रोथ होते आणि नरिश्ड बाय न्यूक्लियस न झाले. त्यानंतर जी एम्ब्रियो सॅक आहे ती पुढे कॅरी फॉरवर्ड झाली. त्यानंतर मायटोसिस 1 होतंय आणि एंड ऑफ निरेस्ट मायक्रोफाइल. मायक्रोफाइलच्या शेवटच्या क्षणाला काय होतंय ते बघूया. मायटोसिस फर्स्ट तयार झालं, त्यापासून ती सेल पुढे कॅरी झाली. मायटोसिस सेकंड सुद्धा झालं. सेकंड झाल्यानंतर 4 तुम्हाला सेल दिसते किंवा न्यूक्लियस सारखं स्ट्रक्चर दिसतंय. त्यानंतर मायटोसिस थर्ड झालं. त्यानंतर थर्ड मायटोसिस झाल्यानंतर ह्या 4 सेल आहेत त्याचे 8 सेल तयार झाल्या. त्यातल्या 3 अँटीपोडल सेल वरच्या साईडला एका पोलला गेल्या, 2 सिनर्जिड्स खालच्या साईडला आल्या आणि 2 सिनर्जीच्या मध्ये एक फिमेल गॅमेट्स तयार झाला आणि 2 पोलर न्यूक्लियाय तयार झाली. त्यानंतर न्यूक्लियर फ्युजन झालं. त्यानंतर शेवटच्या क्षणाला ही तयार झाली. मॅच्युअर एम्ब्रियो सॅक फिमेल गॅमेटोफाइट्स जस्ट बिफोर द फर्टिलायझेशन. 7 न्यूक्लियाय प्रेझेंट आणि 6 आर द हॅप्लॉइड, 1 इज द डिप्लॉइड. म्हणजे 6 आहेत त्याच्यात ह्या हॅप्लॉइड आहेत आणि एक आहे ती डिप्लॉइड आहे. मॅच्युअर एम्ब्रियो तयार झालाय जस्ट बिफोर द फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशनच्या आधी. ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला डायग्रामॅटिकली सांगितल्या. आपण आता डिस्क्रिप्शन मध्ये बघूया. मेगास्पोर मदर सेल अंडरगोज द मियोसिस अँड लिनियर ट्रीटेड हॅप्लॉइड सेल दॅट इज द मेगास्पोर. म्हणजे मदर सेल पासून ज्या 4 सेल हॅप्लॉइड सेल तयार होते त्याला आपण मेगास्पोर म्हणतोय. अपर 3 मेगास्पोर ॲबॉट. म्हणजे वरच्या साईडच्या ज्या 3 सेल आहेत त्या मेगास्पोर आहेत किंवा सेल आहेत त्या ॲबॉट होते आणि न्यूएस्ट वन टुवर्ड्स द सेंट्रल. एक नवीन आहे ती सेंट्रलला जाते आणि ती फंक्शनल म्हणून पुढे ग्रोथ होती. The functional megaspore undergoes the successive 3 nuclear mitotic division. 3 successive
फ्री न्यूक्लियर डिव्हिजन त्याचं होतंय 3 वेळा. thus 8 न्यूक्लियाय, टोटल 8 न्यूक्लियाय आर फॉर्म, 8 न्यूक्लियाय त्याचे तयार होते आणि 4 जे न्यूक्लियाय आहेत ते लोकेटेड ईच पोलला होते, दोन्ही पोलला 4 न्यूक्लियाय लोकेटेड होते. वन न्यूक्लियस फ्रॉम विच पोल मायग्रेट्स टुवर्ड्स द सेंट्रल नोन एज पोलर न्यूक्लियाय. म्हणजे एक न्यूक्लियस असतोय तो सेंट्रलला मायग्रेट होतोय आणि त्यालाच आपण पोलर न्यूक्लियाय असं म्हणतो. 3 न्यूक्लियाय टुवर्ड्स द मायक्रोपायलर कॉन्स्टिट्यूट एक ॲपरेटस, त्यालाच आपण एक ॲपरेटस म्हणून सुद्धा ओळखतो. The consist large central haploid egg cell to supporting haploid synergist cell. म्हणजे हॅप्लॉइड एग ला सपोर्ट 2 सिनर्जिस्ट सेल करतात, ते हॅप्लॉइड सेल असतात. सिनर्जिस्ट shows hair like projection called filiform apparatus. जे hair like projection असते त्याला आपण filiform apparatus असं म्हणतोय. which guide the pollen tube towards the egg. ते गाइड करते सिनर्जिस्ट सेल्स पोलन ट्यूबला एकच्या दिशेने. अँटीपोडस सेल ग्रुप, जो अँटीपोडस सेलचा ग्रुप आहे 3 सेल्स प्रेझेंट इन चॅलाझल एंड. चॅलाझल जी चॅलाझा म्हणून एक पार्ट आहे जो मायक्रोफाईलच्या अपोजिट असतोय त्या एंडला जाऊन बसते 3 सेल. 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय लार्ज सेंट्रल सेल फ्यूज. ज्या 2 हॅप्लॉइड सेल आहेत पोलार रिजनला लार्ज, त्या सेंटरला फ्यूज होते. डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस, त्यानंतर डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस तयार झाला. अँड डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. दिस 7 called 8 nucleated structure called is the embryo sac. 7 and 8 न्यूक्लियसचं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण embryo sac म्हणतोय. The method embryo sac developed from single megaspore describe the microscopic development. ही पूर्ण एम्ब्रियो जी सॅकची डेव्हलपमेंट आहे सिंगल मेगास्पोरची, ही मायक्रोस्कोपिक डेव्हलपमेंट म्हणून डिस्क्राइब करतोय आपण. फिमेल गॅमेटोफाइट कलरलेस इंडोपोरिक अँड कॅन्सल्ड इन द ओव्हल इनक्लोज्ड बाय ओव्हरी. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. असेच आणखी बायोलॉजीचे मराठी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा जरूर करा. सबस्क्राईब करून चॅनलला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.